थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. धन्यवाद ईश्वराचा. हालेलुया, हालेलुया. खाली तर येते की असं आवाज. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक संडे, एक रविवार, पुन्हा एकदा मी लाईव्ह आलेली आहे आणि माझे फेसबुक पेजवर. आणि परमेश्वराची दया आहे की आपण पुन्हा एकदा फेसबुक पेजवर मी आलेली आहे. आणि फेसबुक पेज तुम्ही लाईक करा माझा, आणि माझं यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि सांगू इच्छिते मी आणखीन एक की आजचा जो माझा विषय आहे तो आहे प्रभूचा दिवस. आणि आजचा जो पार्ट आहे म्हणजे हा तिसरा पार्ट होणार आहे, कारण की गेले 2 संडेला मी पहिला, दुसरा आणि आजचा हा तिसरा आहे. तर कारण की खूप काही वचनं होते आणि ते वचनं समजून सांगण्यासाठी आज म्हणजे 3 हप्ते लागले, म्हणजे 3 संडे, 3 रविवार है ना. आणि खूप सारे वचनं होते आणि समजून घेणं खूप गरजेचं होतं. आणि परमेश्वराच्या दयेने आणि खरंच इतकं सुंदर वचनं आहेत, ते तुम्ही वाचा. जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल माझे ते 2 व्हिडिओ, तर तुम्ही नक्कीच पहा. आणि मी मसीमंथन बैठककडून आहे. मसीमंथन बैठकची मी लीडर आहे. आणि लीडरचं काम हेच आहे की त्यांनी खरी शिक्षा लोकांपर्यंत पोचवायची आहे. मसीमंथन बैठक ही काही संस्था नाही आहे, तर हे एक खरी शिक्षाची मोहीम आहे आणि ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि परमेश्वराचे राज्यासाठी आम्ही हे काम करत आहे. जर कोणाची इच्छा असेल मसीमंथन बैठकमध्ये येण्यासाठी, कारण की मसीमंथन बैठक दुसरं काहीच म्हणजे नाही का असं गडबडी नाही आहे, तर सत्यवचन घेऊन जाते. आणि सत्यवचनच, कारण की बायबल असं सांगतं योहान 32:8 मध्ये असं सांगत आहे की सत्य त्यांना समजेन आणि सत्य त्यांना बंधनातून, सत्य तुम्हाला समजेन आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेन. तर प्रियांनो, तुमची जर इच्छा आहे परमेश्वरासाठी काही काम करण्यासाठी, तर तुम्ही नक्कीच जोडू शकता. माझ्या पोस्टवर माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला वाटलं मी परमेश्वरासाठी काहीतरी काम करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही या. तुमचं स्वागत आहे मसीमंथन बैठकमध्ये. आणि आम्ही आमच्या पास्टरना, पास्टर डॅनियल राज, ते जे आमचे डायरेक्टर आहे मसीमंथनचे, त्यांना सांगून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकतो आम्ही. आणि जर समजा ते नाही तर दुसरी कोणची पण तुम्ही मदत, पैसा देणं म्हणा, किंवा म्हणजे नाही का काहीतरी. कारण की बघा, आपण ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची काहीतरी नाही का काम करतो, तर काम आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये काम असतं. जर आम्ही सेवा नाही करू शकत, जर पैसा देऊ शकतो, कारण की सेवेसाठी पैसा लागतो. आणि आम्ही कोणतेच जेवढे मसीमंथनचे लोक आहोत ते कधी जबरदस्ती करत नाही. द्यायचं असलं तर तुम्ही द्या, आणि जितके तुमची इच्छा आहे जे काही द्यायची तेवढंच द्या. असं म्हणत नाही की दशमांश आम्ही मानत नाहीये, दशमांश आम्ही घेत नाहीये, आणि कोणीच आम्ही बोलत नाही की दशमांश द्या. आमचे पास्टर सुद्धा असे म्हणत नाही की तुम्ही दशमांश दिला पाहिजे तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल, नाही. तर आम्ही फक्त एवढंच बोलतो, जर तुमची इच्छा आहे, तुमची जर इच्छा आहे देणगी देण्याची, तर तुम्ही तुमच्या संतोष, कारण वचन पण सांगतं संतोषाने देणारा देवाला आवडतो. म्हणजे आम्हाला जे काही आमच्या इच्छेप्रमाणे द्यायचे ते आम्ही कुडकुडून नाही द्यायचे, तर आम्हाला काय म्हणतात ना, सखुशीने द्यायचे. तर तुम्ही जर देऊ शकता तर तुम्ही नक्कीच मला कॉल करू शकता. आणि आम्ही आमच्या सिस्टर आहेत सुमन वैद, त्यांना आम्ही कॉल करून तुम्ही जर देणगी जे काही तुमची इच्छा आहे ते तुम्ही देऊ शकता. आणि नक्कीच पुढे या परमेश्वराच्या राज्यासाठी, परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच पेरू शकता. प्रेज लॉर्ड. आणि आणखीन परमेश्वराच्या कामासाठी नक्कीच पुढे या. आणि आणखीन एक सांगू इच्छिते, माझे जे व्हिडिओ आहेत, आणि हे व्हिडिओसुद्धा तुम्ही काय करा, बघून दुसऱ्यांपर्यंत शेअर करा, नक्की शेअर करा. कारण की हे जे काम आम्ही जे करत आहोत, हे काम आमचं स्वतःचं नाही आहे, तर परमेश्वराचं काम आहे. आणि तुम्ही जर असं करणार तर हे परमेश्वराचं काम कराल. ना जाणे कोणचा शब्द, ना जाणे कोणचं वचन
की त्यांचं जीवन बदलू शकतो. आणि जीवन जर बदललं प्रियांनो तर परमेश्वराला धन्यवाद आहे, कारण की एक आत्म्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवनामध्ये तो येऊ शकतो. प्रेज लॉर्ड. तर या आपण आपल्या वचनाकडे वळूया. आणि आजचा पण विषय तोच आहे की प्रभूचा दिवस. आणि आपण जर नसन पाहिलं, हा तिसरा पार्ट आहे, आपण जर नसन पाहिलं तर तुम्ही नक्कीच ते दोन्ही पार्ट बघू शकता, कारण की खूप काही प्रभूच्या दिवसाविषयी लिहिलेलं आहे, प्रभूने सांगितलेलं आहे, आणि त्याच्याविषयी आम्हाला सतर्क होणं गरजेचं आहे. तर या आपण मागचं जे वचन होतं थोडक्यात मी तेवढं सांगू इच्छिते, कारण की आपण पाहतो की पेत्रांनी जे सांगितलं नाही का, पेत्रांनी सांगितलं, एक ॲडवाईस दिली की तुम्ही काय केल्याने तुमचं जीवन कसं तुम्ही ठेवू शकता. तर आपण पाहतो की एक मोठा प्रश्न, काय मनुष्य इथून कधी निघू शकतो का, म्हणजे कुठून निघू शकतो का, मनुष्य इथून निघू शकतो का, म्हणजे एकदा जर मनुष्य नरकामध्ये गेला, एकदा जर मनुष्य नरकाच्या त्या खाचेमध्ये गेला, त्या अग्नीमध्ये गेला, एकदा जर मनुष्य त्या काय म्हणतात ना दरीमध्ये, आपण ते पाहिलं आहे ना, तुमच्या आणि आमच्यामध्ये काय म्हटलंय, अब्रामाने म्हटलं की तुमच्या आणि आमच्यामध्ये काय खूप मोठी दरी आहे ना, त्या ज्या दरीच्या ज्या बाजूला जो नरक म्हटलेला आहे, आणि कधी न विझणारा अग्नी, मी सर्व काही वाचून दाखवलेले मागच्या पार्टमध्ये, त्याच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्ही नक्कीच पहा, कारण की पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाहीये. तर मी एक वचन वाचून दाखवते मी, जे पेत्रांनी काय सांगितले पूर्ण ख्रिस्ती समाजाला, काय सांगितले पूर्ण ख्रिस्ती समाजाला की तुम्ही काय केलं पाहिजे आहे ना. तर आपण एक तेवढं वचन वाचून दाखवते. पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 11 ते 14 वचन आपण वाचूया, कारण की इथून आपण परत सुरुवात करूया. आणि हे जे शेवटचं वचन मी वाचलं होतं ते मी पुन्हा एकदा थोडक्यात वाचून दाखवते. तर ही सर्व अशी विरघळणार, यावरून तुम्ही पवित्र वर्तणूक है ना. तर ही अशी सर्व काय करणार आहे, विरघळ, म्हणजे पृथ्वीमध्ये जे काही आहे ते अतिउष्णतेने विरघळणार आहे आणि वितळणार आहे, बायबल असं सांगतंय ना. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो काय लिहिले 11 वचनामध्ये, तर ही सर्व अशी विरघळणार, यावरून तुम्ही काय करा, पवित्र वर्तणूक व सुभक्ती व कसे लोक असावे, तर देवाच्या ज्या दिवसामध्ये, म्हणजे प्रभूचा दिवस जो माझा आजचा विषय आहे, आणि हे तिसरा पार्ट आहे, 3 संडे झालेले आहेत, तोच विषय चालू आहे, आणि आपण आता तिसरा पार्ट घेत आहे. तर काय सांगितले, देवाच्या ज्या दिवसामुळे, म्हणजे प्रभूचा जो दिवस आहे त्या दिवसामुळे आकाश पेटून विरघळेल है ना. मी आता काय सांगितलं होतं तुम्हाला, आकाश पेटून विरघळेल, आणि पहिलं काय लिहिले, वितळेल आणि विरघळेल. तर पेटून विरघळेल व मूळ द्रव्य अतिउष्णतेने वितळतील. तो दिवस येण्याची तुम्ही वाट पाहत असावे, व तो लवकर यावा म्हणून उतावळीही करत असावे. म्हणजे आम्हाला माहिती की प्रभूचा दिवस एक दिवस येणार आहे. मग त्या अगोदर पेत्र काय सांगत आहे की तुम्हाला कसं, म्हणजे आम्हाला कसं राहायचंय है ना, अति उतावळी करीत असावे. तथापि त्याच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये न्याय पण राहते है ना, त्याच्या वचनाप्रमाणे म्हणजे ज्याच्यामध्ये न्याय पण राहते, ज्यामध्ये न्याय पण राहते, असे नवे आकाश आणि नवी पृथ्वी त्यांची आम्ही वाट पाहत आहोत. यास्तव प्रियांनो, याची वाट पाहत असता तुम्ही त्याला निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असता सापडावे.
म्हणजे आम्ही त्याला कसं सापडावं, प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस दिवस येणार आहे त्यावेळेस आम्हाला कसं आम्ही सापडलं पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर, आहे ना. तर असे सापडावे म्हणून प्रयत्न करा. म्हणून तुम्ही काय करा, प्रयत्न करा. मग आम्हाला कसा प्रयत्न केला पाहिजे की प्रभूचा दिवस येण्याच्या अगोदर आम्हाला कसं राहिलं पाहिजे, है ना. तर तुम्ही जर तुम्ही नसन ऐकलं तर तुम्ही पुन्हा एकदा पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 11 ते 14 वचनापर्यंत तुम्ही वाचून बघू शकता, म्हणजे आपल्याला समजेल पुढे काय आहे. तर आणखीन एक वचन आपण वाचूया. पहिला पेत्र 4 अध्याय 17 ते 18 वचन काय सांगत आहे. हम्म हम्म 4 अध्याय हा कारण देवाच्या घरापासून न्याय हा कारण हम्म देवाच्या घरापासून न्याय हा करण्याचा आरंभ व्हावा हा अशी वेळ आली आहे. हा आणि तो जर पहिल्याने एक मिनिट परत एकदा वाचे. कारण देवाच्या घरापासून कारण देवाच्या घरापासून न्याय करण्याचा आरंभ व्हावा. कारण देवाच्या घरापासून, परमेश्वराच्या आहे ना, काय लिहिलंय, कारण देवाच्या घरापासून न्याय व्हावा. म्हणजे जे परमेश्वराचे लोक आहेत, जे परमेश्वराला भिवून वागणारे लोक, परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांपासून न्याय. प्रेज लॉर्ड. पुढे ऐकूया आपण काय ते. तर कारण देवाच्या घरापासून न्याय करण्याचा आरंभ व्हावा अशी वेळ आली आहे. आणि तो जर कोण, जर परमेश्वर, तो जर पहिल्याने आपणापासून सुरू होतो तर जे देवाच्या शुभवर्तमानाला मानित नाहीत. प्रियांनो, तुम्ही म्हणजे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर तो जो परमेश्वर म्हटलेला आहे, तो जो परमेश्वर, तो जर स्वतःच्या घरापासून, म्हणजे जे त्याला भिवून वागतात, जे त्याच्या मार्गात चालतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवून राहतात, जे त्याच्यावर भरोसा ठेवून वागतात, म्हणजे प्रत्येक पाऊलाला परमेश्वराचं भय मानून राहतात, तो जर तो त्यांच्याकडून, म्हणजे जे परमेश्वराचे लोक आहेत, जो भिवून वागतात, अशा लोकांकडून जर न्याय तो पहिल्यांदा स्वतःच्या घरापासून करतोय, तर मग काय या ठिकाणी लिहिलंय, सुरू होतात. तर जो देवाच्या शुभवर्तमानाला मानित नाहीत त्यांचा शेवट काय होईल. प्रेज लॉर्ड. ते जे जर तो पहिल्यानं परमेश्वराच्या लोकांच्या पासूनच न्याय करणार आहे, तर जे शुभवर्तमानाला मानित नाहीत, प्रेज लॉर्ड, जे शुभवर्तमानाला मानित नाहीत, काय लिहिलं इथं, मानित नाहीत, त्यांचा शेवट काय होईल असं बायबल सांगतं. 18 वचन काय आहे, आणि जर न्यायी कष्टाने तरतो, आणि जर न्यायी म्हणजे जो न्यायी आहे, जो चांगला वागलेला आहे, जो चांगलं वर्तणूक वागला, जर न्यायी कष्टाने, काय तर जर न्यायी कष्टाने तरतो, तर मग अभक्त व पापी यांचे काय होईल. अभक्त व पापी यांचे काय होईल. प्रेज लॉर्ड. जर न्याय त्याच्या घरातून, म्हणजे कोणाच्या घरापासून, परमेश्वराच्या घरापासून जर न्याय आहे प्रियांनो, जर परमेश्वराच्या लोकांपासून परमेश्वर न्याय करणारा आहे, जर तो स्वतःच्या घरापासून न्याय करतो, तर जे शुभवर्तमानाला मानित नाहीत त्यांचं काय होणार. प्रेज लॉर्ड. त्यांचं काय. जर नीतिमान, जो न्यायी कष्टाने तरतो, म्हणजे जो न्यायी असतो, जो त्याची न्यायपणाने तो वागतो, वर्तणूक या ठिकाणी जगतो, त्याचं पूर्ण जीवनामध्ये तो वर्तणूक साठी चांगली ठेवतो, का, कारण की तो परमेश्वराच्या भयामध्ये, म्हणून तो जर तसा वागतो इतका कष्टाने ना, बायबल असं सांगते, जर न्यायी कष्टाने तरतो, तर अभक्त व पापी यांचं काय. अभक्त व पापी यांचे काय, है ना, यांचे काय होईल. अभक्त व पापी यांचे काय होईल, है ना.
जर तो आपल्याच घरापासून न्याय करणार आहे प्रियांनो, तर मग विचार करा, जो त्याच्या शुभवर्तमानाला मानित नाही, जो त्याच्या भयामध्ये नाही, जे लोक आज ख्रिस्ती लोकांचा छळ करतात, जे लोक आज नाही का ख्रिस्ती लोकांसाठी नाही का कुरकुर करतात, असे लोकांचं काय होईल? अभक्त आणि पापी यांचं काय होईल? है ना, बायबल असं सांगतं, यांचं काय होईल? आपण आणखीन एक वचन वाचायचे, लूक याचा 13 अध्याय 23 ते 24 वचन. लूक शुभवर्तमान याचा 13 अध्याय 23 आणि 24. वाच, मोठ्याने वाच, चांगलं वाच. आणि कोणी एकाने त्याला म्हटले, हे प्रभू, तारण पावणारे थोरकेच आहेत. काय, एक मिनिट, काय सांगितलं या ठिकाणी? काय सांगितलं या ठिकाणी? काय म्हणते प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य? काय सांगते या ठिकाणी? की आणि कोणी एकाने त्याला म्हटले, कोणी एकाने त्याला म्हटले, म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त होता, त्यावेळेस जसं शिष्य लोक त्याच्या अवतीभोवती राहत होते, आणि त्या ठिकाणी काय सांगत आहे की कोणी एकाने तरी विचारलं, प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं, काय प्रभू येशू काय सांगितले? कोणी एकाने त्याला म्हटले, हे प्रभू तारण पावणारे थोडकेच आहेत काय? तारण पावणारे थोडकेच आहेत काय? है ना, काय सांगितलं? तारण पावणारे थोडकेच आहेत का? आपण पुढे वाचणार आहोत. तारण पावणारे थोडकेच आहेत काय? आणि तो त्यांना म्हणाला, कोण म्हणाला? प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजातून आत जाण्यात अरुंद दरवाजातून आत जाण्यास झटून लगट करा. म्हणजे अरुंद दरवाजातून आत जायचे, पण मग काय करायचे? झटून लगट करायचे. म्हणजे कसं करायचे? कष्टाने. इथं आपण वाचलं ना पहिलं, की कष्टाने न्याय काय करतो? कष्टाने तरतो, म्हणजे कष्टाने त्याचं तारण मिळवतो, है ना. जो न्यायपणामध्ये चालतो, तो एक कष्टामध्ये त्याचं जीवन असतं, पण तो तरी पण त्याच्यातून चालतो. का बरं? का? कारण की त्याला माहिती, माझं ह्या ठिकाणचं माझं राज्य, म्हणजे या ठिकाणी माझं नागरिकत्व, किंवा ह्या ठिकाणी मला सुख नसलं तरी चालेल, पण मला कुठं पाहिजे? स्वर्गामध्ये मला सुख पाहिजे. म्हणून तो न्याय काय करतो? जरी कष्ट आलं, जरी दुःख आलं, किती त्रास आला, छळ झालं, सहन करतो तो. का? कारण की त्याला माहिती, माझं इथं नाही, माझं काय म्हणतात ना, धन दौलत माझी इथं नाही, तर माझं सगळं काय कुठं आहे? स्वर्गामध्ये, जे पित्याने तयार केली, जे प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी जातो आणि तुमच्यासाठी काय करतो? जागा तयार करतो. त्या जागेसाठी इथं काय करतो? न्यायी नीतिमान इथं पाहिजे तसा तो जीवन इतका त्रासामध्ये तो जगतो, है ना. तर आपण या ठिकाणी काय सांगितलंय? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो त्यांना? अरुंद दरवाजातून आत जाण्यास झटून लगट करा. म्हणजे आम्हाला इतकं, म्हणजे नाही का, इतकं कष्टातून जावं लागणार आहे, तारण तेव्हाच मिळणार आहे. कारण की नाही का, माझं तारण झालं आणि मी आता वाटेल ते करल, नाही जमत तसं. असं होत नाही, है ना. असं होणार नाही. अर्ध इकडं जीवन जर आम्ही जगत आहोत, तर असं प्रभू येशू ख्रिस्त बोलतो का? मग प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की मी खरंच तुम्हाला सांगतो की मी तुमची माझी कधीच ओळख नव्हती. तुमची माझी कधीच ओळख नव्हती. तर प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणणार. या ठिकाणी काय आपण पाहतो की जाण्यास झटून लगट करा, कारण मी तुम्हाला सांगतो पुष्कळ लोक आत जायला पाहतील, परंतु ते आत जाऊ शकणार नाही. पुष्कळ लोक, अरुंद दरवाजातून पुष्कळ लोक जाण्यास पाहतील, पण बायबल असं सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त असा म्हणतो की ते आत जाऊ शकणार नाही. का? कारण की बाहेरची सवय, संसारिक जीवन, है ना, आवडणारं सगळं, आम्हाला जे बाहेरचे जे आवड आहे त्याच्यामुळं आम्ही आत जाऊ शकणार नाही. का जाऊ शकणार नाही? त्याचं कारण हेच आहे की अरुंद दरवाजातून आम्हाला आत जायचंय, पण तो भरपूर असं वाटण आम्हाला, नाही का, आम्हाला जायचंय म्हणजे मला जायचंय त्या अरुंद दरवाजातून जायचंय. अरुंद दरवाजा म्हणजे संकोचित छोटा दरवाजा आहे ना, त्याच्यातून आत जायचंय,
पण खूप त्रास होतो. आणि मग त्रास झाला की सोडून देतात, अरे लय त्रास आहे, ख्रिस्तामध्ये आलं म्हणजे इतका त्रास होतो, असं होतं, हे नाही ते नाही, हे बघायचं नाही, ते बघायचं नाही, असं करायचं नाही. आणि ती सवय असतात हे सगळं काही करण्याची, है ना, सांगायची गरज नाही आपल्याला. सर्व काही या सवय असल्यामुळे आम्हाला काय वाटतं की नको गड्या, आपण आतमध्ये जायला नको, आपण बाहेरच बरे आहोत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं, परंतु ते आत एक मिनिट आपण पूर्ण वाचू ते 24 वचन. लूक याचा 13 अध्याय 23 आणि 24 वाचतोय आपण. जर बायबल असेल कोणाकडे तर तुम्ही नक्कीच घ्या बायबल वाचायला. म्हणजे ह्या ठिकाणी मी जे काही वाचते तुम्ही पण त्या ठिकाणी वाचलं तर काय होईल, तुम्हाला समजेल का मी काय इथं वाचते आणि ते सत्य आहे की नाही, खरं आहे की नाही. म्हणजे ज्यावेळेस आम्ही कोणीतरी समजा समोरचा बायबल वाचतोय तर आम्हाला देखील पाहायला पाहिजे की हे खरंच आहे का नाही, है ना, हे बायबलमध्ये सत्य वचन आहे की नाही, की खरंच कोणीतरी काहीतरी गडबड करत आहे आणि कोणीतरी काय सांगितलं तर आपण पण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तसं करू नका. तर काय करा, आपण स्वतः देखील बायबल वाचा आणि बायबलच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपल्याला नक्की समजेल. काय सांगते या ठिकाणी 24 वचन, 23 आणि 24 आहे. तर पुन्हा एकदा मी वाचते. आणि कोणी एकाने त्याला म्हटले, हे प्रभू, तारण पावणारे थोडकेच आहेत काय? आणि तो त्यांना म्हणाला, काय म्हणाला, 24 वचनमध्ये काय सांगत आहे, अरुंद दरवाजातून आत जाण्यास झटून लगट करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जायला पाहतील परंतु ते आत जाऊ शकणार नाहीत. प्रियांनो, हे सांगायचं तात्पर्य हेच आहे की आम्हाला त्रास खूप होतोय ना, ख्रिस्तामध्ये चालल्याने आपल्याला त्रास होतो. पण प्रियांनो, त्रास जरी झाला ना तरी आम्ही जर त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, प्रकाश जर आमच्या आतमध्ये जर अंधार आहे, जर आमच्या आतमधला अंधार काढून टाकायचा आहे, जर आम्ही अंधार काढून टाकला, प्रकाश आतमध्ये आला म्हणजे अंधार आपोआप निघून जातो. आणि जर आमच्या आतमध्ये जर अंधार आहे तर आम्हाला प्रकाशाला आतमध्ये घेणं गरजेचं आहे. प्रकाश कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, है ना. बायबल असं सांगतोय ना, कशामध्ये सांगत आहे, एशियामध्ये है ना. तर काय सांगत आहे, एशिया 60 मला असं वाटतं की प्रकाश तुझकडं आला आहे, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडं आला आहे, है ना. हे वचन आहे, उठ प्रकाशमान हो. म्हणजे ज्यावेळेस आमच्याकडे प्रकाश येतो तर आम्हाला काय व्हायला पाहिजे, प्रकाशमान व्हायला पाहिजे. जर आम्ही प्रकाशमान झालो नाही, जर आमच्या आतमध्ये अंधारच आहे तर आम्ही अंधारातच चालू, तर मग आमचा शेवट कुठं आहे हे आम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे जो आजचा विषय जो आहे आणि हे पूर्ण माझे जे आजचा तिसरा पार्ट आहे, जर नसेल पाहिलं तर तो नक्कीच पहा, कारण की पूर्ण समजून घेणं खूप गरजेचं आहे. अर्ध अधुरं ज्ञान नको आहे, तर पूर्ण ज्ञान पाहिजे आम्हाला, पूर्ण ज्ञान पाहिजे आम्हाला. म्हणजे आम्हाला काय होईल, आम्हाला पूर्ण समज येईल आणि वचनामध्ये काय रहस्य आहे हे आम्हाला समजेल. प्रेज लॉर्ड. तर आम्हाला नक्कीच बायबल सुद्धा वाचणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तर बायबल पण वाचत जा आणि माझे जे हे वचन आहेत ते देखील पूर्ण स्वतः वाचून बघायचं की खरंच हे वचन हेच आहेत का, म्हणून आपण पण स्वतः बायबल घेऊन बसत जा. प्रेज लॉर्ड. एक आपण पाहू, तारण मिळाल्यापासून तर मरणापर्यंत ह्या जगात कसं जगायचं हे तुम्हाला निवडावं लागेल. हे तुम्हाला काय करावं लागेल, निवडावं लागेल. तारण मिळाल्यापासून तर मरणापर्यंत आम्हाला कसं जगायचंय, कोणत्या रीतीने जगायचंय, की आम्हाला बाहेरच्या जगात जगायचंय का नाही का. या ठिकाणी आता प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, अरुंद दरवाजातून काय करा, झटून लगट करा. म्हणजे झटून आम्हाला काय करायचंय, ते मिळवायचंय तारण, है ना. तारण पावलं म्हणजे एकदा माझं तारण झालं, प्रभूला स्वीकार केला, प्रभू म्हणून हाक मारली, माझं तारण झालं, एवढंच नाही, है ना, मग जाऊ द्या, सोडून द्या, नाही. आम्हाला पूर्ण मरणापर्यंत, काय लिहिलं या ठिकाणी, तारण मिळाल्यापासून तर मरणापर्यंत ह्या जगात कसं जगायचंय हे तुम्हाला काय करावं लागेल, निवडावं लागेल. आम्हाला निवडावं लागेल.
कारण की आमचं जीवन काय आहे हे आम्हाला स्वतःला आमच्या हातामध्ये नाही का परमेश्वराने आम्हाला काय केलेले स्वइच्छा दिलेली आहे ना. काय काय दिलेलं फ्री विल दिलेली आहे, स्वइच्छा. स्वइच्छा आमच्या स्वइच्छाने आम्हाला जर वाटतंय तर प्रभूकडे वळायचंय, आम्हाला जर नाही वाटत ते आम्ही वळत नाही है ना. जर आमची इच्छा आहे तर परमेश्वर काय म्हणतात ना, प्रभू येशू ख्रिस्त जबरदस्तीचा नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त काय नाही का, नाही तू आला तर ठीक आहे, नाही तर मी तुला 2 फटके मारेन, नाही. येशू ख्रिस्त तसा नाहीये, परमेश्वर तसा नाहीये. आम्हाला फ्री विल दिलेली आहे, आम्हाला स्वइच्छा दिलेली आहे आणि त्या स्वइच्छाने आम्हाला काय करायचंय, पूर्ण मनाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण जीवाने आम्हाला काय करायचंय, त्या परमेश्वरावर प्रीती करायची. कारण की त्यांनी आमच्यावर पहिलं प्रेम केलं, त्यांनी आमच्यावर पहिली प्रीती केली. कारण की त्यांनी आमच्यावर काय केलं, पहिली प्रीती अशी केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्राने पण काय केलं, पूर्णता पित्याची इच्छा मानून, आज्ञा मानून काय केलं, त्यांनी आमच्यासाठी जीव दिला, प्राण दिला. प्रेज लॉर्ड. त्या टायमाला तो आमच्यासाठी कोकरा बनून आला, पण आता तो कोकरा नाही. आम्ही या मागच्या याच्या वचनामध्ये वाचलेलं आहे की तो आता यहुद्याचा सिंह आहे. काय आहे, यहुदाचा सिंह आहे तो. आणि सिंहाला भिणं खूप गरजेचं आहे, कारण की तो आता मरायला येणार नाही तो पुन्हा क्रूस खांबावर मरायला येणार नाही आता. का, कारण की तो न्याय करायला येणार आहे. आणि ज्यावेळेस न्याय करायला येईल ना, त्यावेळेस आम्हाला आमचं काय म्हणतात ना, आम्ही कोणची केतकी मुली असं होऊन जाऊ. जर आम्ही आज नाही का, मनुष्य खूप घमेंडी सारखा वागतो, मनुष्याला खूप घमेंड आहे. माहिती नाही कशाची घमेंड आहे. अरे परमेश्वर जे हवा देतो, जे पाणी दिलंय आम्हाला, जे त्यांनी जो श्वास दिला आमच्यामध्ये त्यांनी जे जीवन दिलेलं आहे, हे सगळं काही त्यांनी दिले, फुकटचं आहे ना. आणि आम्ही जगतोय विनाकारणच घमंड करतोय है ना. का घमंड करतोय तेच नाही कळत आहे. आम्ही स्वतःचे पण नाही, आम्ही त्या परमेश्वराची दया आहे. आम्हाला त्यांनी जे जीवन दिलंय ना, हे त्यांनी जे श्वास घातला आमच्यामध्ये, तर ही त्याची दया आहे, ही त्याची कृपा आहे आमच्यावर, ही त्याची करुणा आहे. पण आम्ही ते मानतच नाहीये है ना. रोजचा दिवस कसा येतो, आम्ही झोपतो आमच्या इच्छेने पण उठवतो तो. प्रेज लॉर्ड. आम्ही आमच्या इच्छेने झोपतो पण उठवणारा तो आहे. नाही तर कित्येक जण असे जे झोपले ना, ते डायरेक्ट झोपून गेले कायमचे, पुन्हा उठले नाही झोपेमध्येच. म्हणून सांगते प्रियांनो, आम्हाला फक्त नाही का आमचं हे जीवन कसं जगायचंय हे आम्हाला निवडावं लागणार आहे. आम्हाला निवडायचंय का आम्हाला कसं जीवन जगलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराला भिवून जगलं ना, तर परमेश्वर प्रत्येक गोष्ट, किती त्रास येऊ, किती छळ येऊ, किती काही येऊ, पण तो त्याच्यातून काढायला समर्थ आहे. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. या आपण आणखीन एक पाहूया वचन. एक मोठा प्रश्न है ना, एक मोठा प्रश्न. सुवार्ता कोणाला सांगितली पाहिजे है ना. सुवार्ता कोणाला सांगितली आणि का सांगितली. सुवार्ता कोणाला सांगितली आणि म्हणजे नाही का, प्रभू येशू ख्रिस्तांनी जी सुवार्ता सांगितली ती कोणाला सांगितली है ना. तर ते पाहू आपण. पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 19 वचन. 3रा अध्याय 3रा अध्याय 19 वचन. 19. त्याच्याद्वारे त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यास घोषणा केली. हा, काय केली, परत एकदा वाच. त्याच्याद्वारे. कोणाच्या द्वारे? त्याच्याद्वारे त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यास घोषणा केली. 1 मिनिट हवा ते. हा, तर आपण या ठिकाणी काय करतो 19 वचनामध्ये, कारण मेलेल्यासही शुभवर्तमान सांगितले होते. कारण मेलेल्यास पण काय केली, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस तिथं खाली नाही का, खाली म्हणजे कुठं उतरला, सगळ्यात खालच्या भागामध्ये म्हणजे अधोलोकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त उतरला. आणि आपण या ठिकाणी पाहतो की कारण मेलेल्यासही शुभवर्तमान सांगितले होते, ते यासाठी की मनुष्याप्रमाणेच देहात त्यांचा न्याय ठरावा है ना.
आणि त्यांनी त्यांनी आत्म्यात आत्म्यात देवाप्रमाणे वागावे. आत्म्यात नाही ना, त्यांनी कसं वागावे, आत्म्यात देवाप्रमाणे वागावे. तर आपण तर ह्या ठिकाणी आपण पाहतो काय आहे ह्या ठिकाणी, कैदी म्हणजे ज्या आत्म्याला काय केलं होतं, हेडीज मध्ये ठेवलं होतं है ना. मी सांगितलं होतं मागच्या पार्ट मध्ये की हेडीज दोन प्रकारचे भाग आहेत. हेडीज म्हणजे अर्ध भाग आहे नरकाचा आणि अर्धा भाग जो हेडीजचा आहे तो सुखलोकाचा. म्हणजे जिथं येशू ख्रिस्त गेला त्या ठिकाणी सुवार्ता सांगितली आणि जे हेडीजचे लोक आहेत ते सुखलोकामध्ये घेतले. प्रेज लॉर्ड. तर आपण या ठिकाणी पाहतो हेडीज मध्ये ठेवले होते आणि त्या ठिकाणी काय केली, येशू ख्रिस्तांनी घोषणा केली. काय घोषणा केली, वाच. 19 वचन. त्याच्याद्वारे त्याने बंदिशाची आत्म्यात घोषणा केली. म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात जे तारू केले ते तयार होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होती. देवाची सहनशीलता काय करत होती, वाट. बस, देवाची सहनशीलता काय करत होती, वाट पाहत होती. आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्या ज्या तारूमध्ये नोहाच्या काळामध्ये किती लोक वाचले त्या ठिकाणी, फक्त 8 लोक. ते आपण वाचलेले. आणि आता वाचायचे आपल्याला आपल्याला वाचायचे यहूदाचं पत्र 1 अध्याय आणि 6 वचन. यहूदाचे पत्र 1 अध्याय 6 वचन. प्रेज लॉर्ड. काय या ठिकाणी येशूनी घोषणा केली आणि काय केलं, मी विजयी झालो. म्हणजे विजयी झाला. प्रभू येशू ख्रिस्त काय झाला, मरणातून विजयी झाला. एक मिनिट मी वाचते. यहूदाचे पत्र 1 अध्याय आणि 6, त्याच्यामध्ये 1 अध्याय आणि 6 वचन आपण पाहूया. आणि ज्या देवदूतांनी आपले श्रेष्ठ पद राखता आपली योग्य वस्ती सोडली. त्याने सर्व काळाच्या बंधनामध्ये काळोखाखाली मोठ्या दिवसाच्या न्यायासाठी राखून ठेवले आहे. मी पुन्हा एकदा वाचू का, काय सांगितलं या ठिकाणी. आणि ज्या देवदूतांनी आपले श्रेष्ठ पद राखता आपली योग्य वस्ती सोडली. त्याने म्हणजे कोणी, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, सर्व काळाच्या बंधनामध्ये काळोखाखाली मोठ्या दिवसाच्या न्यायासाठी राखून ठेवले आहे. कोणाला राखून ठेवले आहे, मोठ्या काळोखा म्हणजे खाली है ना. काय केले, जे पहिल्यांदा जे हेडीज जे होतं ते हेडीज मधून काय केलं, जे अधोलोकामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो गेला त्या ठिकाणातून ज्या लोकांना घोषणा केली, जे नोहाच्या काळामध्ये जे लोक मेले होते त्या लोकांना काय केलं, प्रभू येशू ख्रिस्तांनी घोषणा केली आणि त्याच्यातून हेडीज मधून काय केलं, सुखलोकामध्ये घेतलं लोकांना. आणि जो म्हटलेला जो सैतान आहे या ठिकाणी काय सांगितलंय की त्याने जे आपलं श्रेष्ठ पद नाही का, आपले ज्या देवदूतांनी आपले श्रेष्ठ पद राखता आपली योग्य वस्ती सोडली. त्याने सर्व काळाच्या बंधनामध्ये काळोखाखाली मोठ्या दिवसासाठी, मोठा दिवस कोणचा प्रियानो, मोठ्या दिवसासाठी काय केले, ज्या काळोखाखाली मोठ्या दिवसासाठी म्हणजे प्रभूचा जो दिवस येणार आहे, जो परमेश्वराचा दिवस येणार आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वैभवाने मोठ्या नाद करत येणार आहे, ज्यावेळेस तो येईल तो दिवसाचं ह्या ठिकाणी सांगितलंय. मोठ्या दिवसाच्या न्यायासाठी काय केले, त्याला राखून ठेवलेलं आहे. कुठं राखून ठेवलेलं आहे, काळोखामध्ये त्याला बंदी केलेले. कोणाला, शैतानाला, जे आतमध्ये त्याला नंतर सोडण्यात येणार आहे प्रियानो, पण त्याला आता काय केलेलं आहे, बंदी केलेलं आहे है ना. तर आपण परत एक वचन वाचायचे, 1 पेत्र 3 अध्याय आणि 20 वचन. काय सांगत आहे,
म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात, आता मी जे सांगितलं, नोहाच्या दिवसामध्ये ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यांना घोषणा केली है ना, ते काय आहे या ठिकाणी, म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात जे तारू केले ते तयार होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होती, तेव्हा ज्या आज्ञा मानित नव्हते त्यांना त्याने काय केली, घोषणा केली. त्या तारावायात थोडके म्हणजे 8 जीव वाचले. 8 जीव म्हणजे नोहाचा परिवार त्या ठिकाणी काय केलेलं आहे, वाचवण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपण अजून पाहू की शुभवर्तमान सांगितले जिवंताला व मेलेलाही. म्हणजे जे जिवंत लोक होते त्यांना पण सांगितले आणि जे मेलेले लोक होते त्यांना देखील सुवार्ता सांगितली. तर आपण ह्या ठिकाणी पाहूया फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 10 वचन काय सांगत आहे ते आपण पाहूया. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय आणि नाही 2 अध्याय 10 वचन. यासाठी की आकाशात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा आणि देव बाप याच्या गौरवासाठी प्रत्येक जणाने येशू ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. हा बस आहे ना, एकच वचन आहे. काय हे पुन्हा एकदा वाच. यासाठी की आकाशात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्यातील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकावा. प्रत्येक गुडघा कोणाच्या नावाने टेकावा, येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकावा. येशू ख्रिस्ताचीच घोषणा त्या ठिकाणी करणारे आणि येशू ख्रिस्ताच्याच नावाने काय होणारे, सुवार्ता सांगितली पाहिजे. येशू ख्रिस्ताच्याच नावाने सुवार्ता सांगितली जाईल आणि या ठिकाणी प्रत्येक गुडघा कोणाच्या नावाने टेकावा, येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकावा. प्रेज लॉर्ड. प्रत्येक गुडघा है ना, प्रत्येक जीभ कबूल केली पाहिजे की येशूच प्रभू आहे. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला. इफिसकरास पत्र 4 अध्याय 8 आणि 10 वचन आहे. इफिसकरास पत्र 4 अध्याय 8 आणि 10 वचन. म्हणून तो म्हणतो की उंचावर चढला तेव्हा त्याने कैद्याला कैद करून नेले आणि माणसास देणग्या दिल्या. तर तो चढला म्हणजे पहिल्याने पृथ्वीच्या खालील भागामध्ये तो उतरला. याखेरीज दुसरे काय आहे? जो उतरलेला तोच आपण सर्व काही भरावे म्हणून सर्व आकाशाच्या फारच वरती चढला. आता मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. आपण पाहतो की काय लिहिलेलं आहे इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये. म्हणून तो म्हणतो की तो उंचावर चढला तेव्हा. आता उंचावर चढला म्हणजे काय, आपण म्हणतो ना तो उंचावर चढला आहे ना, तर उंचावर चढला म्हणजे तो क्रूस खांबावर चढला. प्रेज लॉर्ड. जो उंचावर चढला, म्हणून तो म्हणतो की तो उंचावर चढला तेव्हा त्याने काय केले, कैदीला कैद करून नेले. उंचावर चढला म्हणजे तो येशू ख्रिस्त क्रूस खांबावर चढला आहे ना, क्रूसावर चढला. मी लिहिले या ठिकाणी. काय केलंय, कैदीला कैद करून नेले आणि काय केले, माणसास देणग्या दिल्या. माणसास काय केलं त्यांनी, देणग्या दिल्या. तर तो चढला म्हणजे पहिल्याने पृथ्वीच्या खालील भागामध्ये गेला. पृथ्वीच्या खालील भागामध्ये गेला म्हणजे तो क्रूसावर चढला पण काय केलं, पृथ्वीच्या खालील भागामध्ये तो गेला. खालील भागामध्ये. प्रेज लॉर्ड. आणि खालील भागामध्ये गेला, तो उतरला. याखेरीज दुसरे काय है ना, जो उतरला तोच आपण सर्व काही भरावे म्हणून सर्व आकाशाच्या फारच वरतीही तो काय झाला, चढला. फारच आकाशाच्या वरती तो काय झाला, चढला
है ना. म्हणजे त्यांनी काय केलं, या ठिकाणी क्रूसावर जो चढला, क्रूसावर चढून काय केलं, लोकांना जी सुवार्ता सांगितली, 3 दिवस 3 रात्र जे अधोलोकामध्ये राहिला, या ठिकाणी क्रूसावर तो उंचावर चढला, म्हणजे क्रूस खांबावर चढला. क्रूस खांबावर चढल्याच्या नंतर काय केलं, तो मरण पावला. मरण पावल्यावर काय केलं, त्यांनी 3 दिवस 3 रात्र त्या अधोलोकांमध्ये गेला. अधोलोकांमध्ये काय केलं, त्यांनी ती घोषणा केली, शुभवर्तमान सांगितले. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरांनी जे सांगितलं होतं, जे लोक तारण पावले नव्हते, अशा लोकांना काय केलं, त्यांनी तारण दिलं, है ना. अशा लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली, घोषणा सांगितली. आणि तो फारच उंचावर चढला, म्हणजे काय केलं, आकाशाच्या फारच वरती तो चढला. आकाशाच्या फारच वरती चढला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे आज बसलेला आहे. तर मग आम्ही कुठं पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताला, आम्ही कुठं पाहतोय, त्या क्रूस खांबावर पाहतोय का त्या बाळंत्यामध्ये गुंडाळल्याला पाहतोय का प्रभू येशू ख्रिस्त आज पण आमच्यासाठी म्हणजे मरणासाठी येणार आहे का. आज पण जर आम्ही क्षमा कर क्षमा कर क्षमा कर, ठीक आहे ना, एकदा त्यांनी क्षमा केलेलं आहे, एकदा आम्हाला काय आमचे पाप आमच्या पदरी घेतलं, आम्ही आमच्या नाही का आमच्या पापाची क्षमा कर परमेश्वरा, आमच्या पापाची काय कर क्षमा करून आम्हाला काय कर, चांगली बुद्धी दे किंवा तुझ्या मार्गावर चालव. हे जर आम्ही बोलतोय ना, तर आमचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, आम्हाला तिथून आमचं जीवन बदललं पाहिजे. तिथून आमचं जीवन काय झालं पाहिजे, तारण पावलं पाहिजे. का, कारण की जर आम्हाला तारणामध्ये, आता मी जे वाचलं ना, की आमचं तारण ज्या दिवसापासून झालं ना, तर मरणापर्यंत आम्हाला काय करायचंय, कसं जगायचं हे आम्हाला निवडून घेणं गरजेचं आहे. आम्हाला कसं जगलं पाहिजे हे आम्हाला निवडून घेणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. जर आम्ही फक्त तारण पावलो, जर आम्ही प्रभू येशूला प्रभू म्हणून स्वीकारलं आणि आम्हाला वाटलं आमचं तारण झालं, आता आम्हाला नंतर काय गरज नाही, नाही का, प्रभूच्या मार्गात चालणं, त्याच्या भयामध्ये राहणं, नाही काहीच नाही करायचं, आम्ही जर तसंच चाललं तर ते योग्य आहे का, त्या तारणामध्ये राहिलो का मग आम्ही, नाही. बायबल असं सांगतं, भीत आणि कापत तू तारण साधून घे. भीत आणि कापत, है ना. का बरं असं म्हटलंय बायबल, भीत आणि कापत जर तारण साधून घ्यायचंय, तर मग का बरं आमचं तारण आमच्या हातातून सुटू शकतो, तारण आम्ही गमवू शकतो, तारण आमच्या हातातून निसटून जाऊ शकतं, जर आम्ही असं जीवन जगलो तर. जर संसारिक जीवन जगलो ना, तर तारण आमच्या हातातून निघून जाऊ शकतो. मग आम्हाला कसं जीवन जगायचंय, पवित्र जीवन जगायचंय. मग आम्हाला कसं जीवन जगलं पाहिजे, त्याच्या भयामध्ये जीवन जगलं पाहिजे. आम्हाला कसं जगलं पाहिजे, तर त्याच्या आज्ञानुसार जगलं पाहिजे, की परमेश्वराची आज्ञा काय, परमेश्वराने आम्हाला काय सांगितलंय. आम्ही जर असं जगलो तर तारण आम्हाला मरणापर्यंत, त्या तारणाला आम्हाला टिकून ठेवावं लागेल, तेव्हा आमचं तारण राहणार. तेव्हा आम्ही मरणापर्यंत आम्हाला कसं जगायचं हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचं आहे आपल्याला, स्तोत्रसंहिता 68 18 68 आणि 18 वचन. स्तोत्रसंहिता 68 वचन, 68 अध्याय आणि 18 वचन वाचू का मी, 1 मिनिट मी वाचते. तू उंचावर चढलास, तू कैदी नेले आहेस, याह देव त्यांच्या बरोबर राहावा, याह देव त्यांच्या बरोबर राहावा. कोणाबरोबर राहावा, कैदीला, ज्या कैदीला कैद करून नेले ना, प्रभू येशू ख्रिस्तांनी जे कैदी होते त्यांना, जे कैद म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी नेले, त्यांना घोषणा सांगितली, ज्यांना सुवार्ता सांगितली. या ठिकाणी स्तोत्रसंहिता काय सांगत आहे या ठिकाणी, की त्यांच्या पुन्हा एकदा वाचते मी, तू उंचावर चढलास, तू कैदी नेले आहेस, याह म्हणजे देव, परमेश्वर, पिता, है ना, काय म्हणतात, पिता, आमचा बाप, आमचा परमेश्वर, है ना, एलोहिम, ही आमचा परमेश्वर आहे, एलोहिम, है ना, तो आमचा बाप. काय सांगत आहे, याह म्हणजे देव, त्यांच्या बरोबर राहावा. कोणाबरोबर राहावा, म्हणून त्याने काय केले, सुवार्ता सांगितली. प्रेज लॉर्ड. वाचते पूर्ण तो. उंचावर चढलास, तू कैदी नेले आहेस,
या देव त्याच्या बरोबर राहावा म्हणून तू मनुष्यासाठी बंडखोरांसाठीही दाने घेतली आहेत. काय केली आहे? बस दाने घेतली आहे ना. तर मग आपण पाहतो या ठिकाणी अधर्मी आदामापासून तर आतापर्यंत आणि प्रतिदिवशी ही जागा म्हणजे कोणची जागा जे आपण या ठिकाणी पाहतो, ही जागा काय केलेली आहे? भरत चाललेली आहे. कोणची जागा भरत चाललेली आहे? अधर्मी आदामापासून तर आतापर्यंत आणि प्रतिदिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी ही जागा भरत चाललेली आहे. म्हणजे कोणची जागा भरत चाललेली आहे? तर ती आहे नरकाची जागा. ती जागा भरतच चाललेली, कारण की हेडीज मध्ये जे प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वार्थ सांगितली ती ठिकाण काय केले? सुखलोकामधून काय झालंय? जागा खाली केलेली आणि लोकांनी काय केले? लोकांना प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलेले? घेऊन गेलेलं वरती स्वर्गलोकात है ना, सुखलोकामध्ये घेऊन गेलेले. जे हेडीज मध्ये होते ना, तिथून लोकांना काय केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्तांनी घेऊन गेलेलं. म्हणजे सुखलोक जे आहे ना ते आता रिकामं झालेलं आहे ना. मी ते वाचणार आहे पुढे. काय झालेलं आहे आतापर्यंत प्रति दिवशी ही जागा काय आहे? भरत चाललेली आहे. कोणची जागा भरत चाललेली आहे? तर नरकातली जागा है ना, नरकातली जागा. आपण पाहतो धर्मी आदाम माहिती आहे का तुम्हाला? धर्मी आदाम कोण आहे? तर धर्मी आदाम कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे है ना. जो पहिला आदाम होता, पहिल्या आदामाने काय केलं? पाप केलं है ना. जो पहिला आदाम होता त्या आदामाने काय केलं? पाप केलं. आणि जो दुसरा आदाम आहे तो आदामाने काय केलं? जीवन आणलं है ना. पहिल्या आदामाने पाप केलं आणि पापामुळं पूर्ण जगामध्ये मरण पसरलं. आणि जो दुसरा आदाम आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यामुळे जीवन आलं, जीवन या जगामध्ये. प्रेज लॉर्ड. हे समजून घ्या. तर आपण पाहतो धर्मी आदामापासून तर डावीकडला चोरापर्यंत ही जागा काय केली? पूर्णपणे खाली झालेली आहे. तर कोणची जागा खाली झालेली? ज्या चोरांनी पश्चाताप केला आणि तो म्हटला की प्रभू, जेव्हा तू तुझ्या वैभवाने येशील ना तर माझी आठवण कर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच क्षणाला म्हटलंय की मी तुला आज सांगतो, खचित सांगतो की तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील है ना. असं म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. काय म्हटले? आज तू माझ्या बरोबर, मी तुला खचित आज सांगतोय की तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आणि त्या चोरापर्यंत धर्मी आदामापासून तर डावीकडला चोर तोपर्यंत ही जागा काय केली? पूर्णपणे खाली रिकामी झालेली आहे. कारण की जो परमेश्वराच्या भयामध्ये चालतो, जो इमानदारीने आपलं जीवन जगतो, जो त्याच्या भयामध्ये राहतो, जो त्याचं काम करतो, निपुण राहतो, त्या परमेश्वराने अशा लोकांना त्या मेल्याच्या नंतर सुखलोकामध्ये काय केलेले? तिथून घेऊन गेलेलं आहे. प्रेज लॉर्ड. जे हेडीज मध्ये होते है ना, तिथून काय केलेले? पूर्णपणे ही जागा काय केलेली? खाली झालेली आहे. आता आपण पाहतो 1,50,000 प्रत्येक दिवशी लोक काय करत आहेत? नरकामध्ये जात आहेत. 1,50,000 प्रत्येक दिवशी, म्हणजे 1.5 लाख लोक काय करत आहेत? मरत आहे. आता ते त्या टायमाला होतं ज्या टायमाला हे जेव्हा आम्हाला पास्टर डॅनियल राजने आम्हाला हे जेव्हा सांगितलं होतं है ना, द डे ऑफ द लॉर्ड है ना, ज्यावेळेस सांगितलं होतं त्या टायमाला 1.5 लाख लोक होते. पण काय प्रियांनो, आता पण 1.5 लाख लोक जातात का? नाही, जास्त जात असतील का? कारण की जास्त पाप वाढलेलं आहे, जास्त झालेलं आहे. मग आपण काय हिशोब करू शकतो ना की लोक किती आज चाललेले असतील नरकामध्ये. ती जागा आज किती भरलेली असणार आहे है ना. नरकाची जागा, जी अग्नी कधी न विझणारी अग्नी त्या ठिकाणी, अशी जागा काय झालेली? भरत चाललेली. रोज प्रत्येक दिवशी अशी जागा भरत चाललेली आहे की 1,50,000 लोक प्रत्येक दिवशी काय होत आहेत? नरकात जात आहेत. काय होतंय? काय झालेलं?
मग पळ. ठीक आहे, बाय. बघ काय झालं होतं असं, कमी झालं ना नेट? हां मग झालं का? पण परत नाही होणार ना आता? प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो, मला थोडंसं पाणी दे, पाणी पिऊ दे. तर 1,50,000 लोक रोज प्रत्येक दिवशी कुठं जात आहेत? नरकामध्ये. प्रेज लॉर्ड. नरकामध्ये. का? कारण की त्यांना सत्य आवडत नाही, सत्य त्यांना समजून घ्यायचंच नाही आहे, म्हणून कुठं जात आहेत? ते नरकामध्ये जात आहेत. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो, आदामापासून तर चोरापर्यंत सर्वांना परमेश्वराच्या जवळ आणलं. सर्वांना परमेश्वराच्या जवळ. कोणचा? धर्मी आदाम है ना, जो धर्मी आदामापासून तर चोरापर्यंत सर्वांना काय केलंय? परमेश्वराच्या जवळ आणलं. कोणी आणलं? प्रभू येशू ख्रिस्ताने. कोणी आणलं? प्रभू येशू ख्रिस्ताने आणलं आहे ना. तर आपण पाहतो, एफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 8 वचन काय सांगते? पुन्हा एकदा ते वचन वाचू आपण. वाचू का मी? म्हणून तो म्हणतो की तो उंचावर चढला है ना. म्हणून तो म्हणतो उंचावर चढला, म्हणजे कुठं चढला? तो क्रूसावर चढला है ना. तो क्रूसावर चढला, क्रूस खांबावर चढला. तेव्हा त्याने कैदेला कैद करून नेले आणि काय केलं? माणसास देणग्या दिल्या. माणसास काय केल्या? देणग्या दिल्या. आणि तो क्रूस काय म्हणतात या ठिकाणी? पहिलं वचन काय सांगते? म्हणून तो म्हणतो की तो उंचावर चढला. उंचावर चढला म्हणजे तो क्रूस खांबावर चढला. त्यांना माहिती होतं का आतापर्यंत? उंचावर चढला, उंचावर चढला म्हणजे सगळे म्हणत होते नाही का, मेल्याच्या नंतर ज्यावेळेस तो मरण पावला, मग नंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि मग तो उंचावर चढला. तिथं तर चढलाच, तिथं तर तो गेलाच, तो आकाशी चढून तो गेलाच. पण त्याआधी 3 दिवस 3 रात्र कुठं होता? प्रभू येशू ख्रिस्त है ना, अधोलोकात होता. अधोलोकामध्ये त्यांनी काय केलं? की लोकांना काय केलं? घोषणा सांगितली, शुभवर्तमान सांगितलं, प्रभू परमेश्वराची सुवार्ता सांगितली. त्या ठिकाणी त्यांनी 3 दिवस 3 रात्र. प्रेज लॉर्ड. त्यांनी क्रूसावर चढल्याच्या नंतर आहे ना काय केलं? या ठिकाणी तो उंचावर चढला. उंचावर चढला म्हणजे तो क्रूसावर चढला आहे ना. क्रूस काम उंच होता ना, त्या उंचावर चढला आणि त्यांनी काय केलं? 3 दिवस 3 रात्र त्या अधोलोकामध्ये जाऊन त्यांनी घोषणा केली लोकांना. आणि त्या लोकांना काय केलं? परमेश्वराजवळ आणलंय ना, परमेश्वराजवळ आणलं. आज पण आपल्याला काय करतोय? आम्ही जर आमचं तारण झालं, आम्ही जर आमचं स्वतःचे पाप पदरी घेतले, आम्ही जर आमच्या पापाची क्षमा मागितली, पश्चातापी अंतःकरण घेऊन जर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ जर बसलो, तर नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आज पण आम्हाला क्षमा करायला तयार आहे. आणि आज पण आम्हाला त्या परमेश्वराजवळ आणायला तो तयार आहे है ना. त्यांनी आणलं है ना. त्यांनी त्या लोकांनी म्हणजे ज्यावेळेस नोहाच्या काळामध्ये नाही का, नोहा एवढं सांगत होता ना, अरे बाबा नो, परमेश्वर असं पाऊस आणणारे, 40 दिवस 40 रात्र पाऊस आणणारे, की तुम्ही काय करा? परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि तुम्ही तारूमध्ये या. आणि तो काय करत होता? लोक काय करत होते? हेडाळणी करत होते त्याची. हेडाळणी, अरे हा काय कधी पाऊस पडला नाही, कधी असं आलं नाही, आणि हा काय सांगत येतोय, हा काय सांगत फिरतोय. आज पण लोक तसेच करतात. हे काय बडबड करतात, त्यांचं काय कामच असे, हे येशू म्हणून काहीतरी बडबड करतात, ह्यांचं काय ऐकायचं. आज पण लोक तसे आहेत, हेडाळणे करणारे है ना. पण त्या लोकांनी काय केले? त्या लोकांनी त्या टायमाला सुवार्ता म्हणजे मानली नाही, परमेश्वराची घोषणा मानली नाही नोहानी जे सांगितलेली. पण काय केलं? प्रभू येशू ख्रिस्त काय केलं? अधोलोकामध्ये गेला आणि त्यांना सुवार्ता सांगितली. आणि मग काय केलं? परमेश्वराकडे आणलं ना त्यांनी, आणलं ना. पण आज पण लोक किती हट्टी आहेत, किती लवकर मानत नाहीयेत, लवकर म्हणजे लक्षात घेत नाहीये की आमचं पुढं काय होणार आहे. कारण की हे जे 50-60 वर्षाची जे आम्हाला जे जीवन दिलेलं आहे, त्यामध्येच आम्हाला काय करायचंय? आम्हाला सगळं काही त्याच्यातच करायचंय आणि त्याच्यातून आम्हाला वेळ काढायचा आहे, त्याच्यातून आम्हाला परमेश्वराकडे यायचंय. हे विसरून जातात लोक, हे विसरून जातात.
त्याच्यातून आम्हाला यायचंय, त्याच्यातून आम्हाला परमेश्वराकडं हाक मारायची आणि आम्हाला काय करायचंय, आमचं जीवन बदललं पाहिजे, आमचं तारण झालं पाहिजे. मेन बात तर आमचं तारण होणं गरजेचं आहे. जर आमचं तारण नाही झालं तर प्रियांनो आमची दशा काय होणार आहे. मी आताच वाचलं ना की जो अभक्ती आहे त्या अभक्ताचं जर परमेश्वर त्याच्या घरापासूनच न्याय करणार आहे, त्याच्या घराण्यापासूनच न्याय करणार आहे, न्यायीपासूनच तो न्याय करणार आहे, तर मग जे पशुभवर्तमानाला मानित नाहीत त्यांचं काय होईल. बायबल असं सांगतं, त्यांचं काय होईल जे मानित नाहीत. जे मानित नाहीत त्यांचं काय होणार. काय केलं त्यांनी, देणग्या दिल्या आहे ना. मग आपण पाहतो 2 अद्भुत चमत्कार. आता ते अद्भुत चमत्कार काय आहेत ते आपण पाहूया है ना. मेल्याच्या नंतर आणि उठल्यानंतर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मेल्याच्या नंतर आणि उठल्याच्या नंतर 2 अद्भुत चमत्कार पाहायचेत आपल्याला. 2 अद्भुत चमत्कार काय आहेत, मेल्याच्या नंतर पण आणि उठल्याच्या नंतर पण. मग काय ते अद्भुत चमत्कार आहेत आपण पाहूया. मत्तई याचा 27 अध्याय 50 आणि 54, 50 ते 54 वचन आपल्याला वाचायचे. 27 अध्याय 27 अध्याय आणि 50 ते 54 आपल्याला वचन वाचायचे. मग येशू पुन्हा मोठ्याने ओरडला आणि त्याने आपला आत्मा सोडून दिला. आणि पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून विभागला. कसा फाटला, परत एकदा वाच. वरून परत एकदा पहिल्यापासून. पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून विभागला आणि भूमी कापली. काय झालं, भूमी कापली. एक मिनिट, पहिलं काय झालं, पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. परत एकदा पहिल्या वचनापासून वाच. मग येशू पुन्हा मोठ्याने ओरडला आणि त्याने आपला आत्मा सोडून दिला. त्याने आपला काय केला, आत्मा सोडून दिला. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर मरण पावला. काय केलं, त्याने आपला आत्मा सोडून दिला, म्हणजे सोपवला, पित्याच्या हातामध्ये सोपवला. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मेला, मरण पावला है ना. मरण पावल्याच्या नंतर मी म्हटले ना या ठिकाणी 2 अद्भुत चमत्कार पाहिजे. तर काय ते चमत्कार ते आपल्याला पाहिजेत. तर काय झालं, या ठिकाणी येशू ख्रिस्त मेल्याच्या नंतरचा चमत्कार आपल्याला पाहिजे. काय झाला, आणि पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून तर खालपर्यंत काय केला, फाटून गेला है ना. फाटून दुभागला. फाटून काय झालं, वरपासून तर खालपर्यंत पडदा फाटून दुभागला म्हणजे पडला, पूर्ण फाटला है ना. फाटून काय झालं, दुभागला. या ठिकाणी पहिला हा चमत्कार झाला, वरून पासून खालपर्यंत पडदा फाटला है ना. आणि भूमी काय झालं, कापली. भूमी काय झाली, कापली है ना. भूमी कापली व खडक फुटले. काय झाले, चमत्कार आहेत ना. काय झाले, प्रभू येशू ख्रिस्त मेल्याच्या नंतर चमत्कार झाले. बघा काय आहे अजून काय सांगत आहे, आणि थडगी उघडली. वाव, थडगी सुद्धा उघडली, म्हणजे पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. हा पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार काय आहे की भूमी कापली आणि खडक फुटले है ना. खडक फुटले आणि थडगी उघडली है ना. व झोपी गेलेले पवित्र लोकांची पुष्कळ शरीरे उठली गेली. म्हणजे जे पवित्र लोक, जे परमेश्वराला भिवून वागणारे लोक, ते जे मेले होते, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मेला त्यावेळेस हे सगळं काही घडलं. आणि लोक सुद्धा, जे मेलेले लोक, ते थडगे उघडले है ना. बायबल असं सांगतात, थडगी उघडले गेली आणि झोपी गेलेले काय केले, शरीरे पुष्कळ. पुन्हा एकदा मी वाचते 52 वचन. आणि थडगी उघडली व झोपी गेलेल्या
काय झोपी गेलेले पवित्र लोकांची पुष्कळ शरीरे उठवली गेली. पुष्कळ शरीरे काय केली? उठवली गेली, है ना. आणि पाहिलं लोकांनी, हे जे मेलेले लोक आहेत ना, हे जे उठून आलेले लोकांना ते भेटले, गावामध्ये गेले, हे लोकांना बघितलं लोकांनी की हे मेलेले लोक उठले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मेला त्यावेळेस पण चमत्कार झाला आणि उठला त्यावेळेस पण चमत्कार झाला. आपण पाहूया, आता आपण वाचूया 53 वचन, है ना. तर 53 वचन काय सांगत आहे? आणि तो उठल्यानंतर, है ना, ज्यावेळेस तो मेला त्यावेळेस पण हे चमत्कार झाले. पडदा दुबगला, भूमी कापली आणि काय केले? खडक फुटले आणि थडगी उघडले गेली, है की नाही. आणि लोक उठले त्याच्यामधून, थडग्यांमधून जे लोक मेले होते, पवित्र लोक म्हटले बायबल, पवित्र लोक काय केले? उठले गेले. आणि लोकांनी पाहिले त्यांना, ज्यावेळेस ते गेले गावामध्ये त्यांना बघितलं लोकांनी. बायबल असं सांगतं, 53 वचन काय सांगत आहे? आणि तो उठल्यानंतर, आणि तो उठल्यानंतर ते थडग्यातून निघून आले. कोण थडग्यातून निघून आले? जे झोपले होते, है ना, थडग्यामध्ये जे मेले होते. व पवित्र नगरात जाऊन पुष्कळांच्या दृष्टीस पडले. प्रेज द लॉर्ड. मेलेले लोक जे उठले, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उठला त्यावेळेस पण लोक उठले आणि काय केलं? नगरीमध्ये जाऊन लोकांना ते दृष्टीस पडले. म्हणजे लोकांनी बघितलं त्यांना की हे मेलेले लोक होते आणि आता हे जिवंत झाले. प्रेज द लॉर्ड. लोकांच्या दृष्टीस पडले म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मेल्याच्या नंतर पण चमत्कार झाला आणि प्रभू येशू ख्रिस्त उठल्याच्या नंतर देखील चमत्कार झाला. प्रियानो, ही आम्ही लक्षात घेतोय का? ही काय साधी गोष्ट आहेत का? या सहज आहेत का? अशाच आहेत का? ह्या गोष्टी सत्य आहेत, खऱ्या आहेत, ह्या गोष्टी खऱ्या आहेत ह्या, आणि ह्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहतो की दृष्टीस पडले. आणि 54 वचन काय सांगत आहे की तेव्हा शतपती व त्याच्याबरोबर जे येशूवर पहारा करीत होते ते तो भूमिकंप व इतर घडलेल्या गोष्टी पाहून फार भ्याले. म्हणजे जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला जे पहारा देत होते की येशू ख्रिस्ताला काय केले? मारलं गेलं. म्हणजे त्याच्या समोर, त्या शिपायांच्या समोर सगळं काय झालेलं होतं? येशू ख्रिस्ताला मारलं गेलं, त्याला भाला बसकण्यात आला, त्याला फटके मारण्यात आले. जे शिपाई होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर आजूबाजूला, ते लोक बघत होते सगळं काय होतंय प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगती. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे घडत होत्या. मग नंतर ज्यावेळेस येशू ख्रिस्त उठल्याच्या नंतर काय झालं? ते लोक फार भ्याले व म्हणाले, खरोखर हा देवाचा पुत्र होता, है ना. हा खरोखर कोण होता? देवाचा पुत्र, परमेश्वराचा पुत्र होता. हा त्यांनी काय केला? विश्वास ठेवला. विश्वास ठेवला. प्रियानो, जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला मारत होते, पाठीमागून फटके मारत होते, छी तू करत होते, प्रभू येशू ख्रिस्त मेल्याच्या नंतर क्रूस खांबावर, ते हे सर्व काही जर पाहिलं त्यांनी, तर ते काय म्हणाले? खरोखर हा देवाचा पुत्र होता. खरोखर हा देवाचा पुत्र होता. आणि मग आपण पाहतो की त्या लोकांचं सुद्धा त्या ठिकाणी तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की जेव्हा मेला तेव्हा लोक उठले, जेव्हा उठला तेव्हा पण लोक उठले. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मेला तेव्हा पण लोक उठले आणि ज्यावेळेस उठला त्या टायमाला पण लोक उठले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मेल्याच्या नंतर पण लोक उठले आणि उठल्याच्या नंतर पण लोक उठले. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत आहे ना हा चमत्कार. हा चमत्कार कधी आम्ही लक्षात घेतोय का? प्रभू येशू ख्रिस्तावर जर आम्ही विश्वास ठेवतोय ना, तर हा चमत्कार विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि आम्हाला तसं जीवन जगणं. अहो, या जगामध्ये काय आहे? हे जग एक दिवस सोडून जायचंय आम्हाला, है ना. या जगा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं ना, या जगाशी समरूप होऊ नको म्हणून. या जगामध्ये जे संसारामध्ये ते आमचं नाहीये, हे आमच्यासाठी बनलंच नाहीये, है ना. मग आम्ही का बरं ह्या जगामध्ये इतकं नाही का जीव लावतोय, या जगावर प्रेम करतोय आम्ही, पण हे जग आम्हाला काय देतंय? हे जग काय देतं का आम्हाला? हे जग काहीच देत नाही आम्हाला. आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायचंय. आमचं नागरिकत्व इथलं नाहीये, तर आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे. मग आम्हाला त्या ठिकाणाच्या गोष्टी या ठिकाणी करावं लागेल.
आम्ही इथं थोड्या दिवसासाठी आहोत. आम्ही ह्या पृथ्वीवर किंवा ह्या भूतलावर आम्ही थोड्या दिवसाचे काय बोलतात ना ते भाडे करू म्हणा किंवा थोड्या दिवसाची वाट सुरू म्हणा. आम्ही हे थोड्या दिवसासाठी या ठिकाणी, पण आमचं सार्व काय म्हणतात ना, आमचं जे नागरिकत्व आहे ना ते स्वर्गीय आहे, ते स्वर्गातलं आहे. मग आम्ही इथं का बरं आमचा जीव लावून घेतोय? इथं का बरं आम्हाला ह्या गोष्टी, इथल्या गोष्टी का बरं आम्हाला आवडतात? आम्ही काय याच्यामध्ये गुरफडून जातो. पण परमेश्वराने तर सांगितलंय, मी तुम्हाला काय केलं, या जगापासून वेगळं केलेलं आहे. या जगापासून जर आम्हाला वेगळं केलंय, मग आम्ही या जगामध्ये का बरं एकत्र येतो? या जगामध्ये का आम्ही समरूप होतो? जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलंय, या जगाशी समरूप होऊ नको. मग आम्ही उलट करतोय, त्याचं आम्ही ऐकत नाही. त्यांनी सांगितलं होऊ नको तर आम्ही होतोय. त्यांनी सांगितलं असं करू नको तर आम्ही करतोय. त्यांनी सांगितलं पवित्र जीवन जगा जसा मी पवित्र आहे, पण आम्ही पवित्र जीवन जगत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हे होत नाहीये ना आमच्याकडून. मग आम्हाला झालं पाहिजे, केलं पाहिजे. आम्हाला त्रास होतो थोडासा, पण एकदा का ती सवय लागली ना चांगलं जगण्याची, मग हे वाईट जीवन आम्हाला आवडत नाहीये. प्रेज द लॉर्ड. इथेच राहू दे. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो प्रकटीकरणाचा 2रा अध्याय 7 वचन. काढते का काय? 2रा अध्याय 7 वचन. वाच लवकर. आत्मा मंडळास काय म्हणतो? ते ज्याला कान आहे तो ऐकू. हा, आत्मा मंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐकू. हा, ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचं झाड आहे, हा, त्यावरचे मी खायला देईन. त्यावरचे मी काय करीन? खायला देईन. म्हणजे जे जीवनाचं देवाच्या बागेमध्ये जीवनाचे झाड आहे. देवाच्या बागेमध्ये काय आहे? जीवनाचे झाड आहे. त्यावरचे मी त्याला काय करेन? खायला देईन. त्यावरचे मी त्याला काय करेन? खायला देईन. पण कधी देईन? जेव्हा आम्ही त्याच्या भयामध्ये चालू, जेव्हा आम्ही त्याच्या राज्याच्या वाढीसाठी काहीतरी करू, त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचायचं आहे आपल्याला. झालं, आपण लास्ट आहे. नाही आहे अजून. मला वाटलं लास्ट आहे. 1 मिनिट. माझं हे काढ बाजूला जरा. सांग, बडबड नको करू मला. एवढे सगळे वचन वाचून आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि वाचा तुम्ही. वाचल्याने काय होणार आहे की तुम्हाला पण समजणार आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की घेतलंय ना ग मी इकडं, है ना. वाचलं का ते? हां, वाच बरं परत एकदा वाच. आत्मा मंडळास काय म्हणतो? ते ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे मी खायला देईन. हा, त्यावरचे मी त्याला खायला देईन. एक मिनिट. प्रकटीकरण आपण किती वाचले? 2:7 ना. आता करंथीकरास दुसरे पत्र
12 अध्याय 2 आणि 4 वचन. दुसरे करंती भेटले का? 12 अध्याय 19 नाही 2 आणि 4. 12 अध्याय 2 आणि 4 वचन. ख्रिस्तात एक माणूस मला माहित आहे. कोण म्हणत आहे इथं? पाऊल सांगत आहे ना. ख्रिस्तात एक माणूस मला माहित आहे. शरीरात की काय हे मला ठाऊक नाही, किंवा शरीराबाहेर की काय हे मला ठाऊक हेही मला ठाऊक नाही. देवाला ठाऊक आहे. 14 वर्षामागे तिसऱ्या आकाशापर्यंत हिरावून नेला गेला म्हणजे आकाशापर्यंत 14 वर्ष मागे है ना. 14 वर्ष मागे तो तिसऱ्या आकाशापर्यंत काय केला? हिरावून नेला गेला. तिसरं वचन. आणि असला एक माणूस मला माहित आहे. शरीरात की काय किंवा शरीरापासून वेगळा की काय हे मला ठाऊक नाही. देवाला ठाऊक आहे. सुख लोकात हिरावून नेला गेला. अनिवार्याच्या वाक्य माणसाने बोलवणे योग्य नाही ती त्याने ऐकली. जी वाक्य माणसाने बोलणे योग्य नाही ती त्याने अनिर्वाचे वाक्य माणसाने बोलणे योग्य नाही ती त्याने ऐकली. किती टाइम होते असं? यो झालं का आता नीट? तर काय आहे 14 वचन 4 वचन. सुख लोकात हिरावून नेला गेला आणि जी अनिर्वाच्या वाक्य माणसाने बोलणे योग्य नाही ती त्याने ऐकली. प्रेज लॉर्ड. ती त्याने ऐकली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने ती वाक्य ऐकली जी अनिर्वा म्हणजे तुम्ही दुसरं ट्रान्सलेशन वाचू शकता बायबल मध्ये. म्हणजे ते काय आहे? अनिर्वा म्हणजे त्याला नाही आवडणारी वाक्य जी बोलली ती त्याने काय केली? ऐकली. प्रेज लॉर्ड. तर आपण ह्या ठिकाणी पाहतो आदामापासून तर चोरापर्यंत काय पॅराडाईज म्हणजे खाली होते ना. पॅराडाईज म्हणजे खाली होता, रिकामा होता. खाली म्हणजे रिकामा झाला. मी आताच तुम्हाला जे सांगितलं. प्रेज लॉर्ड. झालं? प्रेज लॉर्ड. काय? प्रेज लॉर्ड. तर आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला. उत्पत्ती याचा 32 अध्याय आणि 35 वचन काय आहे आपण वाचूया. उत्पत्ती 32 नाही 37 37 35 वचन आणि 37 अध्याय. आणि त्याचे सर्व मुलगे व त्याच्या सर्व मुली त्याचे समाधान करायला उठल्या, परंतु तो समाधान पावेना. आणि तो म्हणाला, मी शोक करीत आपल्या मुलाजवळ खाली मृत्यूलोकात जाईन. मृत्यूलोकात जाईन म्हणजे योसेफाचं हे गोष्ट आहे जो काय म्हणतात त्याला योसेफा विषयी आहे. काय लिहिले या ठिकाणी? हे काय आहे?
हा याकोब आणि याकोब योसेफ विषयी शोक करतो. हा याकोब काय करतो, योसेफाविषयी शोक करतो. म्हणजे याकोब आणि ह्या ठिकाणी पाहिलेले याकोब जे योसेफ त्याच्यापासून जो हिरावून घेतला होता त्याच्या दुसऱ्या लेकरांनी मुलांनी, त्याच्याविषयी तो काय करतोय. आणि ह्या ठिकाणी याकोब सुद्धा म्हणत आहे की मी कुठे जाईन, मृत्यू लोकात. म्हणजे मृत्यू लोक आहे हे मला सांगायचंय. हा वाच काय ते उत्पत्ती याचा 37 अध्याय आणि 35 वचन. हा आणि वाच. त्याचे सर्व मुले हा व त्याच्या सर्व मुली त्याचे समाधान करायला उठल्या, हा परंतु तो समाधान पावेना. हा आणि तो म्हणाला, मी शोक करीत करीत आपल्या मुलाजवळ खाली मृत लोकात जाईन. हा आणि त्याचा बाप त्याच्यासाठी रडला. त्याचा बाप त्याच्यासाठी रडला. म्हणजे याकोबाने म्हटले होते, काय म्हटले होते याकोबाने, की मी अधोलोकामध्ये जाईन. म्हणजे त्याला असं वाटलं होतं की योसेफ काय केलेलं आहे, लहानपणी त्याच्या मुलांनी दुसऱ्या घेऊन काय केलं, त्याला मारून, म्हणजे त्याला नाही का त्याचे वस्त्र एखाद्या जनावराला मारून त्याचे जे कपडे होते त्याच्यामध्ये भिजवले होते आणि जाऊन त्याच्या बापाला त्या कपडे दाखवले होते. आणि योसेफाला काय केलं होतं, त्यांनी विकलं होतं त्याच्या भावांनी, है ना. जो सगळा तो धाकटा भाऊ होता त्याला काय केलं होतं, विकलं होतं. आणि ह्याला येऊन सांगितलं की जनावरांनी योसेफाला काय केलं, खाऊन घेतलं. त्याच्याविषयी याकोब या ठिकाणी म्हणत आहे की मी मृत्यू लोकात जाईन. म्हणजे अधोलोक म्हणजे आहे, है ना. मृत्यू लोक अधोलोक म्हणजे आहे. जर कोणी म्हणतंय ना काय खरंय या अशा गोष्टी, असंच कोणतरी बोलतो, असंच काहीतरी सांगतो, नाही, हे सत्य आहे. बायबलचे वचन आहे तर हे सत्य आहे आणि बायबल सांगत आहे तर खरं हे वचन. प्रेज लॉर्ड. या आपण आणखीन एक वचन वाचूया. प्रकटीकरण याचं 14 अध्याय आणि 13 वचन. हा 14 अध्याय 13 वचन. प्रकटीकरण 14 अध्याय 4 वचन. 13 14 अध्याय. जे स्त्री संघाने 14 अध्याय 14 अध्याय 13 वचन. मच तेव्हा मी आकाशातून आलेली वाणी ऐकली. ती म्हणाली, हे कोण म्हणत आहे, हे योहान, जो योहानाला जे दर्शन दिलं येशू ख्रिस्तानी, तो जो योहान येशू ख्रिस्ताचा भाऊ म्हणू शकतो आपण, कारण की त्याला तो नंतर झाला. योसेफाला जो भाऊ मुलगा झाला जो योहान, तो येशू ख्रिस्ताचा भाऊ जो नंतरचा, त्या योहानाला काय केलं येशू ख्रिस्तांनी नंतर, म्हणजे ज्यावेळेस योहान हा 60 ते 65 वर्षाचा असा काहीतरी झाला, त्याच्यानंतर दर्शन दिलं ते पातमस टापूच्या बेटात. हा पुढे वाच. तेव्हा मी आकाशातून आलेली वाणी ऐकली. तेव्हा मी आकाशातून आलेली वाणी ऐकली. ती म्हणाली लिही. काय म्हणाली, ती म्हणाली लिही. हा जे आतापासून जे आतापासून प्रभूमध्ये मरणारे ते मेलेले सुखी आहेत. जे आतापासून वाचते आतापासून प्रभूमध्ये मरणारे ते मेलेले सुखी आहेत. आत्मा म्हणतो अशासाठी की त्यांना आपल्या कष्टापासून विसावा मिळावा. त्याची कामे तर त्याच्या बरोबर त्याच्या मागे जातात. काय आहेत मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. या ठिकाणी आपण पाहतो प्रकटीकरण 14 अध्याय 13 वचन काय सांगते. तेव्हा मी आकाशातून आलेली वाणी ऐकली. ती म्हणाली लिही. है ना. काय म्हणाली, लिही. जे आतापासून प्रभूमध्ये मरणारे ते मेलेले सुखी आहेत. ते मेलेले काय आहेत, सुखी आहेत. आत्मा म्हणतो काय, अशांसाठी की त्यांना आपल्या कष्टापासून विसावा मिळावा. त्यांची कामे तर त्यांच्या बरोबर त्यांच्या मागे जातात. त्यांची कामे
त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे जातात. म्हणजे जे प्रभूमध्ये मेलेले, जे परमेश्वराचे, आता जे मी मगाशी एवढं सगळं काही सांगितलं, नीतिमान जगणं किंवा परमेश्वराच्या भयामध्ये जगणं, हे जर जगत राहिलं तर परमेश्वराचं वचन म्हणतं ते सुखी आहेत आणि त्यांची कामे, जे त्यांनी कामं केलेली चांगली, ते त्यांच्या मागे जातात. प्रेज लॉर्ड. त्यांची कामे तर त्यांच्या मागे जातात. कोणाच्या मागे जातात? जे चांगलं जीवन जगले, त्यांनी चांगले कामे केले आणि ते चांगले कामे त्यांच्या मागे जातात स्वर्गामध्ये. त्यांची कामे, त्या चांगल्या कामामुळे त्यांना कुठं जायला भेटतं? स्वर्गामध्ये. प्रेज लॉर्ड. काय आहे ते? त्यांची कामे त्यांच्या मागे जातात, है ना. तर कुठे जातात? कुठे जातात ते? त्यांच्या मागे जातात. तर स्वर्गामध्ये काय झालेले? दार उघडलेले आहे. उघडलेले दार आहे. आपण पाहूया प्रकटीकरण 4 अध्याय आणि 1 वचन काय सांगत आहे. स्वर्गात दार उघडलेलं आहे. या गोष्टीनंतर मी पाहिले तो पहा आकाशात दार उघडले आहे. प्रेज लॉर्ड. आकाशात दार उघडले आहे. उघडले आणि आकाशात दार उघडले आणि जी पहिली वाणी ऐकली होती करण्याच्या शब्दासारखी माझ्याशी बोलत होती. करण्याच्या शब्दासारखी माझ्याशी बोलत होती. ती म्हणाली इकडे वर ये. मग पुढे ज्या गोष्टी घडल्या त्या तुला दाखवीन. यापुढे ज्या गोष्टी घडल्या पाहिजे त्या मी तुला दाखवीन. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी योहानाला सांगत आहे ना, घडल्या पाहिजे त्या मी तुला दाखवील. मग आता काय आपण पाहतो, मग आता शेवटी है ना, शेवटी एक गोष्ट. काय गोष्ट आहे ती? तर 3 घटनाला आपल्याला काय करायचंय? समजून घ्यायचे. 3 घटना म्हणजे काय आहेत ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण पाहतो की 3 घटना काय आहेत. तर पेत्राचे दुसरं पत्र 2 अध्याय 4 आणि 6 वचन. आणखी पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण देण्यासाठी त्याने सदोम व गमोरा ही नरके. 2 अध्याय 4 ते 6. 2 पेत्र 4. कारण ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही. ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने काय केले नाही? सोडले नाही, तर तारतोसात टाकून दिले है ना. तारतोसात म्हणजे टाटरस है ना. टाटरस म्हणजे नरक. नरक म्हणजे मराठी बायबल जे माझं रमाबाईचं बायबल आहे त्या ठिकाणी असं लिहिलंय ते तारतोसात है ना. तारतोसात टाकून न्यायाकरिता राखण्यासाठी निब्बड काळोखाच्या बंधनामध्ये ठेवले आहे. निब्बड काळोखाच्या बंधनामध्ये काय केलेले? त्यांना ठेवलेले, त्या शैतानाला है ना ठेवले आहे. 5. तर पहिलं काय आहे? ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही, तर तारतोसात टाकून न्यायाकरिता राखण्यासाठी निबिड काळोखाच्या अंधारात काय केले? त्या ठिकाणी ठेवले आहे है ना. आणि त्याने प्राचीन जगालाही सोडले नाही. तर आठवा माणूस नोहा, जो न्यायपणाची घोषणा करणारा, त्याला सातासहित रचले आणि अभक्ताच्या जाग्यावर महापूर आणला. आणखी पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण
देण्यासाठी त्याने सदोम व गमोरा ही नरके भस्म करून त्यास उद्ध्वस्त करण्याचे दंड केला. नाही, एक मिनिट, आपण पाहतो या ठिकाणी. कारण ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही, तर तारतोसात टाकून न्यायाकरिता न्यायाकरिता राखण्यासाठी निबिड काळोखाच्या बंधनामध्ये ठेवले. आणि त्याने प्राचीन जगालाही सोडले नाही. प्राचीन जगालाही सोडले नाही म्हणजे जे नोहाच्या काळामध्ये लोक मेले त्यांनाही सोडले नाही, तर आठवा माणूस जो नोहा, जो न्यायीपणाची घोषणा करणारा म्हणजे ज्या पाऊस येण्याच्या अगोदर तो लोकांना काय करत होता, घोषणा सांगत होता, परमेश्वराची सुवार्ता सांगत होता. पण लोकांनी ते ऐकलं नाही. मी आताच तुम्हाला सांगितलं आहे ना. घोषणा करणारा त्याला संतासहित, त्याच्या संततीसहित म्हणजे त्याचे मुलासहित, त्याच्या संतासहित रक्षिले. काय केले त्या ठिकाणी? रक्षिले, त्यांना रक्षिले. आणि अभक्तांच्या जागेवर महापूर आणला. अभक्तांच्या जागेवर काय केला? महापूर आणला, है ना, आणला. आणखी पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण करण्याचा दंड केला. काय केला? उदाहरण देण्यासाठी त्याने पुढच्या लोकांमध्ये उदाहरण देण्यासाठी त्याने काय केलं? देण्यासाठी त्याने सदम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यास उद्ध्वस्त करून काय केलं? भस्म करून त्यास उद्ध्वस्त करण्याचा दंड केला. उद्ध्वस्त करण्याचा दंड केला. काय म्हणतात बघ? प्रेज द लॉर्ड. तर करण्याचा दंड केला. तर आपण पाहतो की ह्या ठिकाणी आपण 3 गोष्टी पाहिल्यात. तर पहिली गोष्ट आपण ही पाहिली की ज्या दूतांनी त्याला काय केलं होतं? कशामध्ये ठेवलं? काळोख, निबड काळोखाच्या. जो शैतान आहे ना, जो दूत म्हणजे जो पहिल्यांदा जो म्हटलेला आहे लुसिफर, जो परमेश्वराची आराधना करणारा होता, त्याने बंड केला आणि म्हणून त्याला काय केलंय? आता त्या निबिड काळोखाच्या अंधारामध्ये त्याला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहतो की तर ह्या तिन्ही घटनाचा लवकर फैसला झाला. म्हणजे या तिन्ही घटनांना काय केलं? परमेश्वराने लवकर न्याय केला. तर मग फैसला केला. तर आज का थांबलेला आहे? परमेश्वर ज्यावेळेस म्हणतो ना आपण की काय होतंय, काय होत नाही, थोडस चालतंय, थोडस करू, थोडस आता, थोडस नंतर, काय होतंय, तारण होणारच आहे, आपल्याला जायचंच आहे, मग अजून थोडस जगू, अजून थोडस थोड्या दिवसांमध्ये, नाही का? म्हणजे आपण थोडं काय करतोय? नंतर बघू, नंतर जाऊ, नंतर परमेश्वराकडे वळू, नंतर तारण होईल, नंतर परमेश्वराच्या याच्यामध्ये आपण काय करू? नंतर जाऊ. मग आपण ह्या ठिकाणी आपण पाहतो तर परमेश्वराने त्या टायमाला काय केलं? लवकर न्याय केला, लवकर फैसला केला. काय केला? की नोहाच्या टायमाला 40 दिवस आणि 40 रात्र काय केलं? पाऊस पडला आणि पूर्ण जगाचा काय झाला? नाश झाला. त्याच्यामध्ये फक्त 8 लोक वाचले, ते नोहा आणि नोहाचा परिवार, है ना. नोहा आणि नोहाचा परिवार त्या ठिकाणी वाचला गेला. पण आता आपण ह्या ठिकाणी पाहतोय तर मग त्या ठिकाणी परमेश्वराने काय केलं? लगेच फैसला केला की हे जगाला मी काय करायचंय? नाश करायचा आहे. या जगाचा काय करणार आहे? मी नाश करायचा आहे. पण मग आज आपण पाहतो की आज या जगामध्ये आज कितीतरी जास्त, म्हणजे इतकं जास्त पाप चालू आहे. मग आज का बरं थांबलेला आहे हा फैसला किंवा हा न्याय करण्याचा? आज का बरं थांबलेला आहे? आज का बरं वेळ आहे? है ना, वेळ, टाइम देतोय ना परमेश्वर. का देतोय ते पाहू आपण. तर आपण पाहतो आज का सर्वात जास्त तर पाप या घडीला चालू आहे.
है ना. म्हणजे ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त पहिल्यापेक्षा, म्हणजे पहिल्यांदा आपण जे पाहतो नोहाच्या काळामध्ये मोबाईल नव्हते, नोहाच्या काळामध्ये पिक्चर नव्हते, नोहाच्या काळामध्ये म्हणजे अशी कोणची गोष्ट नव्हती की नाही का इतकं वाढेल पाप. पण आज हे सगळं काही या जगामध्ये आहे, है ना. आज हे सगळं काही या जगामध्ये आहे आणि काय म्हणतात ना, क्षणाक्षणामध्ये पाप आहे, आज क्षणामध्ये पाप आहे. पण तरी पण आज का बरं थांबलेलं आहे, तर आपण पाहूया. पेत्राचे दुसरे पत्र, पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 9 वचन काय सांगत आहे. हा हा कित्येक ज्याला उशीर म्हणतात त्याप्रमाणे प्रभू आपल्या वचनाविषयी प्रभू आपल्या वचनाविषयी उशीर करीत नाही, तर काय आहे तो, तर तुम्हाविषयी तो काय आहे, फार सहनशील आहे. पुढे कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीये. सर्वांनी पश्चाताप करावा असा तो इच्छितो. अशी त्याची इच्छा आहे की सगळ्यांना पश्चातापी अंतःकरण मिळावं. आणि म्हणजे पश्चातापी आहे ना, त्याचं वचन सांगतं की जर कोणत्या पाप्यांचा नाश झाला ना, तर त्याच्यामध्ये मला संतोष नाहीये, त्याच्यामध्ये मला संतोष नाहीये. पण जर कोणाचं तारण झालं तर त्याच्यामध्ये मला संतोष आहे, असं परमेश्वर म्हणतो, असं त्याचं वचन सांगतं. असं जर आम्ही वाचलं तर आम्हाला कळन. जर आम्ही बायबलच कधी वाचत नाही, जर आम्ही वचनच कधी घेत नाही हातामध्ये, तर कसं समजणार परमेश्वर आमच्या संगती काय बोलतं, परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे, हे कसं समजणार आम्हाला. ज्यावेळेस आम्ही बायबल घेऊ, बायबल मी मागं पण एकदा सांगितलं होतं, माझ्या वचनामध्ये संदेशामध्ये सांगितलं होतं का जर आपण बायबल वाचलं, जर आम्हाला त्या पवित्र शास्त्र जर घेतलं आम्ही वाचायला, तर तो आरसा आहे, आरसा आमच्यासाठी. तो काय आहे, आरसा आहे आमच्यासाठी. म्हणजे आम्ही जे वाचतोय ना, तर ते आमचं चेहरा जसा आमचा साफ दिसतो ना आरशामध्ये, तसं बायबल आहे. तसं आम्हाला ते वाचलं तर आम्हाला कळतं आमचं जीवन काय आहे, आम्ही कसं वागायला पाहिजे, आम्हाला कसं जगलं पाहिजे, कसं प्रभूच्या मार्गावर चाललं पाहिजे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे, है ना. का बरं आज उशीर होतोय, का बरं आज इतकं पाप चालू असताना ह्या जगामध्ये एवढं पाप आहे. पण हे जर पाप एवढं आहे, मग का बरं परमेश्वराचं म्हणजे लवकर न्याय नाही, त्या टायमाला लवकर न्याय केला. कारण की आता पाहिलं असतं तर आता जास्त पाप आहे, म्हणजे चौपटच्या जास्त पाप आहे आज, नाही का. पहिलं काहीच एवढं नव्हतं, है ना. पण आज डबल टेबल नाही, चौपट पाप चालू आहे. मग तरी पण का बरं परमेश्वर थांबलाय, तर परमेश्वर याच्यासाठी थांबलाय, काय आहे ते, कारण ज्या कोणचं आहे आपण 3रा अध्याय 2 पेत्र 3रा अध्याय 9 वचन ना. तर कित्येक ज्याला उशीर म्हणतात त्याप्रमाणे प्रभू आपल्या वचनाविषयी उशीर करीत नाही, तर तो तुम्हाविषयी फार सहनशील आहे. तर तो काय आहे, तुम्हाविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा असे तो इच्छित नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा असे तो इच्छितो. सर्वांनी पश्चाताप करावा असा तो इच्छितो. प्रेज लॉर्ड, असा तो इच्छितो. 2 पेत्र 3 अध्याय 3 वचन काय सांग. आता हे प्रथम हे जाणावे की शेवटल्या दिवसामध्ये थट्टेखोर येतील, ते आपल्याच हवेप्रमाणे, म्हणजे आपल्याची जशी इच्छा आहे आपली तसंच जगायचं. आपल्याच हवेप्रमाणे चालतील. कशा काय या ठिकाणी, प्रथम हे जाणावे की शेवटल्या दिवसामध्ये थट्टेखोर येतील. शेवटल्या दिवसामध्ये कोण येतील, थट्टेखोर येतील. म्हणजे जसं नोहाच्या काळामध्ये पण येत होते, आणि त्यावेळेस नोहाला पण तसेच थट्टाखोर करत होते. काय अरे हा काय पाऊस म्हणतो, आतापर्यंत कधी पाऊस आला नाही, आणि आता कशाला येईन पाऊस,
चल जा, असं थट्टाखोर करून काय केले लोकांनी, थट्टा उडवली नोहाची. मग शेवटी काय झालं, फक्त नोहाचा परिवार वाचला, बाकीचे काय झाले, बाकीचे गेले ना पाण्यामध्ये बुडून. पण प्रियांनो, आता पाण्याने नाश नाहीये, आता अग्नीने नाश आहे, है ना. आता जगाचा अग्नीने नाश होणार आहे. मग आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे ना, की परमेश्वराची इच्छा काय, परमेश्वराचा दिवस ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही टिकू का. आणि वचन तर सांगितलं, सगळं जेवढं हे जे जग बघतोय ना आम्ही, ते सगळं विरघळून जाणार आहे, ते सगळं वितळून जाणार आहे. मग ज्यावेळेस वितळून जाणार आहे, मग काय आम्ही टिकू का. जर ह्या वस्तू ज्या पृथ्वीमध्ये जेवढ्या वस्तू आपण पाहतो ना, ज्या वस्तूंवर आमचं प्रेम आहे ना, ते सगळं जळून आणि वितळून जाणार आहे. मग आम्ही काय टिकणार आहोत का. मग आजच आमच्याकडे टाइम आहे, आज आमच्याकडे वेळ आहे. आम्हाला काय करायचंय, आमचं जीवन आम्हाला कसं जगायचंय हे आम्हाला पाहिलं पाहिजे. आमचं जीवन आम्हाला कसं जगणं, प्रभूमध्ये कसं जगायचंय, परमेश्वराला भिवून कसं वागायचं हे आम्हाला बघितलं पाहिजे प्रियांनो. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो की थट्टेखोर येतील, ते आपल्याच हव्याप्रमाणे चालतील, आपल्याच हव्याप्रमाणे चालतील. म्हणजे जी माझी इच्छा आहे ना, जसं मला आवडतं ना तसंच मी जगणार, असे थट्टेखोर आहेत. आणि मग थट्टेखोरांचा काय होतो, नाश होतो, है ना. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो येशूचे जे जे वकील, म्हणजे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचे जे जे वकील, जे जे येशू ख्रिस्ताचं काम करतात, जे नाही का राजदूत आहेत, जे परमेश्वराने वकील नेमून ठेवलेले आहेत, म्हणजे मध्यस्थी करणारे, असे जे लोक आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, दुःख उचललं पाहिजे, दुःखामध्ये दुःख सहन केलं पाहिजे. आणि दुःख सहन केलं ना, तर प्रभूचा काय म्हणतात ना, आम्हाला प्रभूचा दिवस ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस आम्हाला ते वरती घेतलं जाईल. आणि प्रियांनो, तो दिवस लांब नाहीये, कारण की जेव्हापासून बायबल सांगत आले शेवटचा काळ येणार आहे, शेवटचा दिवस आलेले, शेवटचे दिवस आलेले, विचार करा, त्या टायमाला म्हटलेलं आहे शेवटचा दिवस जवळ आला, शेवटचा दिवस. मग आता किती तो जवळ आलेला आहे, आता किती येऊन ठेपलेला आहे. म्हणजे आता तो किती आपण बघतो ना, 2000 वर्ष होऊन गेली, आणि परमेश्वराचं वचन सांगतं त्याला 1 दिवस 1000 वर्षासारखा आहे, आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे, परमेश्वराचं वचन सांगतं. मग त्याला उशीर करायला त्याला काही हे नाही का, त्याला म्हणजे असं उशीर करतोय म्हणून का करतोय, तो सहनशील आहे की कोणाचा नाश नाही व्हावा, प्रत्येकाला पश्चातापाचा अंतकरण मिळावं, है ना. पश्चातापी अंतकरण व्हावं, आणि त्यांनी काय करावं, त्याचं जीवन बदलावं. म्हणून परमेश्वर काय करते, वाट पाहते आज. तरी प्रभूचा दिवस येण्याच्या अगोदर आमचं काय झालं पाहिजे, तारण झालं पाहिजे. आणि जर आमचं तारण नाही झालं तर काय होणार आहे, आम्हाला स्वतःला माहिती आहे की आमचं काय होणार आहे. आणि हे जगामध्ये जेवढी वस्तू आहे ना, ती वस्तू वितळून आणि विरघळून जाणार आहे. मग ज्यावेळेस वितळून आणि विरघळून जाणार आहे प्रियानो, मग आमचं काय, आम्ही टिकणार आहोत का. आम्ही त्या वितळून म्हणजे अति उष्णतेने, बायबल असं सांगतोय, अति उष्णतेने काय होणार आहे, वितळून आणि विरघळून जाणार आहे. मग जर ह्या वस्तू, ह्या जगामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वितळणार आहेत, मग आमचं काय होणार आहे, आमचं काय होणार आहे. तर आज या गोष्टीवर किंवा आज या वचनांवर मनन करायचे, आज या गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये घ्यायच्या आहेत, आणि विचार करायचा आहे का परमेश्वरा, पश्चातापी अंतःकरण घेऊन त्या परमेश्वराकडे यायचंय आणि म्हणायचंय की परमेश्वरा, काय मी खरंच तुला आवडणारं जीवन जगतोय का, काय मी खरंच माझं जीवन कसं जगतोय की तुला आवडतंय का. जर परमेश्वराला आवडत नाही प्रियानो, तर बदला स्वतःला बदला, ते जीवन बदला. जे परमेश्वराला आवडत नाही ना, परमेश्वर त्याला पण सोडून देतो, है ना. मी मगाशीच बोलले की आम्हाला काय दिलेली, स्वइच्छा, फ्री विल दिलेली आहे. आम्हाला काय दिलेली, फ्री विल दिलेली, आमची स्वइच्छा दिलेली आहे. मग आमच्या इच्छेने आम्ही कसं जगतो हे आम्हाला पाहिलं पाहिजे. आम्हाला स्वतःची इच्छा दिलेली आहे, मग आमची इच्छाच्या अनुसार आम्ही काय करायचंय, परमेश्वराकडे वळायचं, पश्चातापी अंतःकरण घेऊन यायचंय. कारण की आमचं हे नागरिकत्व आमचं नाही, आम्ही ह्या जगापासून वेगळे केलेले लोक आहोत, आणि आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे. म्हणून आम्ही जरी ह्या पृथ्वीमध्ये राहतो, आम्ही जरी ह्या
भूतलावरती राहतो, थोड्या दिवसासाठी या ठिकाणी आम्ही आहे, पण जरी इथं राहतोय पण आम्हाला परमेश्वराचं काम केलं पाहिजे. आम्हाला परमेश्वराचं काम केलं पाहिजे आणि त्याच्या मार्गावर आम्हाला चाललं पाहिजे, जेणेकरून आम्ही स्वतः पण जगायचं आहे त्याच्यामध्ये, परमेश्वरामध्ये, त्याच्या पवित्र जीवनामध्ये जगायचंय आणि लोकांना सुद्धा त्याचं जीवन, आमचं जीवन कसं बदललं हे देखील आम्हाला लोकांना सांगून त्यांना देखील आम्ही काय केलं पाहिजे, घोषणा केली पाहिजे, जसे प्रभू येशू ख्रिस्ताने केली है ना. ती घोषणा आम्ही करून आम्हाला काय करायचंय, त्या लोकांना सुद्धा त्यांचं जर तारण झालं तुमच्या काय म्हणतात ना, तुमच्या साक्षीने किंवा प्रेज द लॉर्ड, काय झालं पाहिजे, आम्हाला स्वतःला समजायला पाहिजे की आम्हाला कसं जीवन जगायचंय. प्रेज द लॉर्ड. मी माझी ह्या ठिकाणी आजचा संदेश समाप्त करत आहे आणि पुढच्या संडेला नक्कीच आपण भेटूया. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. थोडंसं वेळ झालेला आहे आणि आजचा माझा संदेश संपलेला आहे. पुढच्या संडेला नक्कीच भेटू. एक नवीन विषय घेऊन, एक नवीन वचन घेऊन आपण नक्कीच येऊया आणि आपलं जीवन तोपर्यंत बदललेलं असेल हे मी आशा धरते. आणि तुम्हाला जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला पण यायचं आहे मसीमंथन बैठकमध्ये काहीतरी बनून परमेश्वराचं काम करण्यासाठी, तर तुम्ही नक्कीच या. स्वागत आहे तुमचं. ठीक आहे, आता मी माझं या ठिकाणी समाप्त करत आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे.